महाराष्ट्राने आजवर अनेक दुष्काळ पाहिलेत, पण 1972 सालचा दुष्काळ हा अधिकच तीव्र होता. लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. जगणं असह्य होणं म्हणजे काय याची प्रचिती त्या दुष्काळात आली होती. जुन्या माणसांना विचारलं तर लोक आठवणींना उजाळा देतात आणि त्या दुष्काळाच्या आठवणी जागवतात. देशभर हीच परिस्थिती होती. महाराष्ट्रात 9 जिल्हे असे होते ज्यात देशभरातील सर्वाधिक दुष्काळझळा या जिल्ह्यांना जाणवत होत्या. अशा या कसोटीच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या भाग्याची बाब म्हणजे राज्य अशा व्यक्तीच्या हाती होतं ज्याच्यामुळे अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्या उपाययोजनांचा दूरगामी परिणाम पडला आणि राज्यानं पुन्हा एकदा उभारी घेऊन देशात आघाडीवर राहण्याचं काम केलं. तर ते नेक म्हणता येईल असं नेतृत्व म्हणजे वसंतराव नाईक होय. शेतीला आणि शेतकऱ्यांना सोन्याचा दिवस आणण्यासाठी अहोरात्र राबलेलं नेतृत्व म्हणजे वसंतराव नाईक साहेब. यशवंतराव चव्हाणांनी त्यांचं वर्णन करताना एका भाषणात उल्लेख केलेला, महाराष्ट्राला लाभलेला पहिला शेतकरी मुख्यमंत्री असा त्यांचा उल्लेख यशवंतरावांनी केला. तर असा उल्लेख करण्यामागचं कारण म्हणजे शेती आणि मातीविषयी अपार जिव्हाळा वसंतरावांना होता. याच जिव्हाळ्यातून महाराष्ट्र आज कृषी क्षेत्रात अग्रेसर राहिलाय. आता तुम्ही म्हणाल की वसंतरावांनी शेतीसाठी नेमकं केलं तरी काय, तर याचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहता शिरस्ता. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना बहुतांश जनता शेतीवर अवलंबून होती. शेतीत आजच्या सारखी सिंचनाच्या सोयीची उपलब्धता नव्हती. कोरडवाहू जमिनीत फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेतकरी राबायचा. देशात भीषण अन्न टंचाई निर्माण झाली होती. अशा सगळ्या परिस्थितीत वसंतराव नाईकांनी सतत वेगवेगळे प्रयोग केले. उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरता येईल याची वारंवार चाचपणी केली. पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी संकरित वाण उपलब्ध करून दिले. 1965 साली त्यांनी महाराष्ट्रात ज्वारीचं CSH1 हे वाण आणले. या वाणाची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं. पुसदला जाऊन त्यांनी स्वतःच्या शेतात याचा प्रयोग केला. गहुली या त्यांच्या गावात स्वतःच्या शेतात हे हायब्रिड वाण पेरलं. या वाणाचा अपप्रचार सुरू झाला होता. लोकांना या वाणावर विश्वास बसेना झालता. मात्र खुद्द मुख्यमंत्री लागवड करत असल्याचे बघून शेतकऱ्यांनी देखील हे वाण लावले. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी ते आधी स्वतःच्या शेतात प्रयोग करायचे आणि मग शेतकऱ्यांना बोलावून त्याचे गैरसमज दूर करायचे. जेव्हा 72 सालचा दुष्काळ पडला तेव्हा त्यांच्यातील शेतकरी राज्याच्या जनतेने बघितला. दुष्काळ निवारण्यासाठी त्यांनी सगळ्याच पातळीवर यंत्रणा राबवली. शरद पवारांकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवून त्यांनी शेतीतील दुष्काळ निवारणाला सुरुवात केली. ज्वारी, बाजरी, गहू या पिकांची संकरित बियाणे वापराला प्रोत्साहन दिले. दुष्काळात शेतकऱ्यांची जनावर उपाशी मरू नयेत यासाठी वसंतराव नाईक साहेबांनी उद्योजकांना विनंती केली. उद्योजकांनी चारा छावण्यांना उभारण्यास मदत केली. याच काळात देशातील एकमेव असा निर्णय घेतला गेला, शेती टिकवायची असेल तर शेतकरी समृद्ध करायचा असेल तर कृषी क्षेत्रातील संशोधनाला पर्याय नाही, हे वसंतराव नाईकांनी ओळखलं. त्यामुळे 4 कृषी विद्यापीठांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला गेला. एकाच मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत 4 कृषी विद्यापीठे स्थापन करण्याचा निर्णय हा देशातील आजवरचा एकमेव असा निर्णय होता. राहुरी, अकोला, दापोली आणि परभणी या ठिकाणी कृषी विद्यापीठांची स्थापना नाईक साहेबांच्या कार्यकाळात करण्यात आली. या विद्यापीठांच्या माध्यमातून संशोधनाला चालना मिळाली आणि नवनवीन हायब्रिड वाण विकसित होत गेले. शेतीतील व्यापक सुधारणावर त्यांनी भर दिला. जिथं जाईन तिथं मी शेतीचा प्रचार करीन, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करीन ही भूमिका घेऊन त्यांनी राज्यभर दौरे केले. आधुनिक बियाणे, खते यांच्या वापराला चालना दिली. जमीन सुधारणा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या कारकिर्दीत मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. कापूस, ज्याला पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं, त्या पिकाशी संबंधित हा निर्णय होता. हा निर्णय घेण्यामागची पार्श्वभूमी शेतकऱ्यांच्या पिळवणुकीची होती. शेतकरी कापूस पिकवायचे, शेतात राबायचे, मात्र ऐन मोसमात व्यापारी अडवणूक करायचे, भाव पाडायचे आणि शेतकऱ्यांच्या लुटीत सहभागी व्हायचे. ही लूट थांबवण्यासाठी कापूस एकाधिकार योजनेचा जन्म झाला. यासाठी 1971 साली कापूस संकलन प्रक्रिया आणि विपणन हा कायदा विधानमंडळात संमत करण्यात आला. त्यामुळे झालं काय, तर शेतकऱ्यांचा कापूस भाव पाडून घेणे थांबले. कापसाची आधारभूत किंमत ठरवली जाऊ लागली. थोडक्यात काय, तर कापसाला हमीभाव मिळाला. यामुळे त्या काळात शेतकरी सुखावला. वसंतराव नाईकांनी शेतीच्या समृद्धीसाठी राज्यभर दौरे केलेच, पण जगात देखील त्या अनुषंगाने होणाऱ्या बैठकांना आवर्जून हजेरी लावली. 1958 साली जपानला झालेल्या जागतिक अन्न आणि कृषी परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली. जितकं करता येईल तितकं काम त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या जपणुकीसाठी केलं. पाऊस पडल्यावर शेतकरी सुकावेल म्हणून पहिला पाऊस पडल्यानंतर पेढे वाटणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने वसंतराव नाईकांच्या रूपात पाहिला. त्याशिवाय येत्या 2 वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी फासावर जाईल अशी घोषणा शनिवार वाड्यासमोर झालेल्या सभेत त्यांनी केली होती. शेतीचा कैवार घेणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यामुळेच हरित क्रांतीचे जनक म्हणूनही ओळखले जातात. नाईक साहेबांच्या बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला ते कमेंट करून नक्की कळवा.